शासनानं तातडीनं सगळ्या राज्यासाठी म्हणून एक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। खरं तर ओला दुष्काळच जाहीर केला पाहिजे, कारण स्वतः मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की यावर्षी सरासरीच्या 110% अधिक पाऊस पडलेला आहे। हाच ओला दुष्काळ जाहीर करायला सगळ्यात मोठा पुरावा आहे। अतिवृष्टीचा निकष 65 मिलीमीटरचा असताना 250-350 पेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे आणि जमिनी वाहून गेलेल्या आहेत, विहिरी ढासळलेल्या आहेत, महापुरामध्ये घरदारं वाहून गेलेली आहेत। अजून कोणत्या पुराव्याची वाट सरकार बघायला लागलेलं आहे आणि त्यामुळे तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे। 29 ऑगस्ट 2019ला महाराष्ट्र सरकारनं एक शासन निर्णय केलेला होता। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसच होते आणि त्यांनीच 29 ऑगस्ट 2019ला केलेला जो शासन निर्णय आहे तो पुन्हा अंमलात आणावा। त्याच्यामध्ये फक्त एक दुरुस्ती करावी की त्याच्यामध्ये मदत 1 हेक्टरपर्यंत होती, त्याच्याऐवजी मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग जास्त असल्यामुळे 3 हेक्टरपर्यंत करण्याची आवश्यकता आहे। ज्यांच्या घरादारामध्ये घरं उद्ध्वस्त झाले आहेत त्यांना मदत करण्याची त्याच्यामध्ये तरतूद होती। ज्यांचे छोटे मोठे उद्योग नष्ट झालेले आहेत, पानटपरी असेल, छोटा उद्योग असेल, त्यांनासुद्धा नुकसानीच्या 75% किंवा 50,000 रुपयापैकी जी जास्त रक्कम मोठी असेल ती द्यायची होती। ज्यांचं पीक गेलेलं आहे, 50%पेक्षा जास्त पीक बाधित झालेलं आहे, त्यांचं त्या पिकावर काढलेलं कर्ज स्केल ऑफ फायनान्सच्या हिशोबाप्रमाणे जे असेल ते पूर्ण माफ कर्ज थकीत असो की चालू असो, ज्यांनी कर्ज काढलेलं नाही त्यांनी केंद्र सरकारचा जो NDRFचा नुकसानीचा निकष आहे त्याच्या तिप्पट नुकसान भरपाई, अशा पद्धतीनं अनेक चांगल्या तरतुदी त्या शासन निर्णयामध्ये होत्या। त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, तरच शेतकऱ्याला काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता तयार झाली आहे। कोरड्या दुष्काळामध्ये आणि ओल्या दुष्काळामध्ये फार मोठा फरक आहे। कोरड्या दुष्काळामध्ये जास्तीत जास्त पेरण्या झालेल्या असतात किंवा पेरण्याच होत नाहीत पावसाअभावी। पेरण्या झालेल्या असल्या तरी केवळ बियाण्याचा खर्च वाया जातो। पण ओल्या दुष्काळाचं वैशिष्ट्य असं आहे की आता पिकं कापणीला आलेली होती, पूर्व मशागत, पेरणीचे बियाण्याचा खर्च, मशागतीचा खर्च, भांगलणीचा खर्च, रासायनिक खताचा खर्च, हा सगळा खर्च करून झालेला आहे। राहिलेला फक्त कापणीचा खर्च। परंतु आता पिकंच बेचिराग झालेले आहेत आणि शेतातला हा सगळा काडी कचरा कुजलेलं हे पीक बाहेर काढायचं म्हटल्यानंतर कापणीपेक्षा जास्त खर्च येणार आहे। म्हणजे एकूणच शेतकऱ्याची अवस्था, आमदनी 54 नाही 0 रुपये आणि खर्चा रुपया अशी अवस्था झालेली आहे। तेव्हा योग्य वेळीची वाट मुख्यमंत्र्यांनी बघू नये, तातडीनं धोरण ठरवावं। त्यांना गरज भासली धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यकता असेल तर विशेष अधिवेशन बोलवावं, त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा करावी। परंतु तातडीनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे। 4-8 दिवसामध्ये हा सगळा चिखल संपेल, रब्बीच्या पेरण्या कराव्या लागतील। पण आता शेतकऱ्याकडे बियाणं शिल्लक राहिलेलं नाही, रासायनिक खतं नाही आहेत, पेरणी कशी करायचा हा प्रश्न आहे। त्यामुळं किमान रब्बीचं तरी पीक त्याला हाताला लागावं यासाठी सरकारनं तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। पंचनामा करायची वाट बघूच नका। अद्ययावत तंत्रज्ञान आहे, तुम्ही AI टेक्नॉलॉजीची भाषा करताय, मग सॅटेलाईटद्वारे सर्वे करा, AIचा वापर करा आणि तातडीनं जे बाधित शेतकरी आहेत त्यांना मदत करा, एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।